हा मेळावा या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. ज्यांच्या सुपीक कल्पनेतून युवकांसाठी काहीतरी करावं असं ज्यांना खरोखर वाटते, ज्यांना कल्पना आहे, तो सुशिक्षित बेकारांचा जो आता सध्याचा रोजगाराचा मोठा प्रश्न आहे. मला वाटतं भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवर सुद्धा मोठा रोजगार उपस्थित झालेला आहे. आणि आपल्याकडे थोडीफार व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतोय. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय भूषणजी पोकळे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं अशी मी प्रभाकर वाडेकरांना विनंती करतोय की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय मुंबईच्या शाळा समितीचे चेअरमन सन्माननीय पडेल कृष्णराव संघाचे विद्यमान सदस्य सन्माननीय या त्यांचा आपल्याला मार्ग तसंच त्यांच्या समवेत आणि भारतीय जनता पक्षाच्या पडेल मंडळाचे अध्यक्ष आणि आपलं एक धडाडीचं लाडकं नेतृत्व की त्यांच्या बाबतीत आपण म्हणतो असा शिबिराचा उपक्रम या ठिकाणी सरपंचांच्या माध्यमातून राबवला जातोय. आणि हे करत असताना आपण त्यांना मी आमंत्रित करतोय. त्यांचे मी थोडक्यात परिचय देतो. हा आपला कोकणातला किंवा सिंधुदुर्गातला हा पहिलाच उपक्रम आहे. त्यामुळे इथला नेमका प्रतिसाद किती असेल, काय असेल याचा काहीही अंदाज नसताना माननीय भूषण पोकळे सरांनी स्वतः पुढाकार घेऊन हा उपक्रम तुमच्यापर्यंत आणलाय, त्यासाठी त्यांचा विशेष कौतुक. मी स्वतः पूर्ण जिल्ह्यामध्ये परीक्षा मार्गदर्शक म्हणून काम करते आणि जिथे जिथे मी जाते तिथे तिथे साधारण स्पर्धा परीक्षांकडे बघण्याचा किंवा एकूणच रोजगाराकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो संपूर्ण जिल्ह्यामध्ये वेगळा आहे. म्हणजे आज कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले पुण्याहून माननीय सुनील कदम सर इथे उपस्थित आहेत. ते स्वतः 3 कंपन्यांचे डायरेक्टर आहेत. त्यांनी 25,000 पेक्षा जास्त लोकांना कॉर्पोरेट लेवलला मार्गदर्शन केलं आहे. त्यांची ट्रेनिंग असतात, त्यांची खास अटेंड करतात लोक. म्हणजे आता ते इतकं तुम्हाला व्यक्तिमत्व दिसेल की अरे आपल्यातलाच माणूस आहे. पण त्यांचं खासियत ही आहे की त्यांनी आतापर्यंत जी कॉर्पोरेट लेवलला दिलेली ट्रेनर्स आहेत तर त्यांनी फक्त ट्रेनिंग दिलेली नाही आहे, तर त्या संपूर्ण माणसाचं आयुष्य घडवण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्याशी जेव्हा चर्चा झाली तेव्हा मला असं त्यांच्याकडनं बोलण्यात कळलं की आपल्याकडे बऱ्याच कंपन्या अशा अवेलेबल आहेत ज्यांच्याकडे मॅन पॉवरच नाही. म्हणजे आत्ता सर म्हटले की रोजगाराची समस्या, माणसे अवेलेबल आहेत, तुम्हाला जर नोकऱ्या अवेलेबल करून द्यायच्या असतील तर आपल्याला अगदी सफाई कामगारपासून अगदी बऱ्याच ढीकभर नोकऱ्या तशा पडून नाहीत की कोणीही जातंय नोकऱ्या करता येत नाही. पण इथे सरांचं जे टार्गेट आहे ते फक्त नोकऱ्या देणं हे नाही, तर तुम्हाला स्किल डेव्हलप करणं. आपण जे प्रशिक्षण त्याच्यामध्ये मेन्शन केलं आहे तर तुम्हाला त्या नोकरीसाठी लागणारं स्किल तुमच्यामध्ये डेव्हलप करून नंतर तुम्हाला तुमच्या कॅपॅसिटीनुसार तो जॉब देणं अशी ही संकल्पना आहे. आणि त्यातून पुढे जाऊन सुद्धा तुम्हाला आर्थिक स्टेबिलिटी येण्यासाठी मार्गदर्शन. त्यांनी मला येता येता आमची चर्चा झाली तर मी म्हटलं सर नोकऱ्या द्यायच्या असतील तर तसं किती भारी आहे, आपण कुणालाही योग्य सुरू शकतो. तर सर म्हटले की आपल्याला फक्त नोकऱ्या नाही द्यायच्या, त्या माणसाचं घर सेट व्हायला पाहिजे, हे आपलं टार्गेट आहे. आणि मला असं वाटतं की हे टार्गेट घेऊन काम करणारे लोक आपल्या समाजामध्ये फार कमी आहेत आणि त्याला साथ देणारी माणसं सुद्धा त्या मानाने कमी आहेत. कारण आपण फक्त जिथेच इन्व्हॉल्व असतो जिथे आपला काहीतरी फायदा आहे. त्यामुळे बऱ्याचशा समस्या ज्या आहेत त्या कोकणातल्या ज्या अजूनही सुटलेल्या नाहीत, त्या भविष्यात सुटतील की नाही याची खात्री नाही. पण एक पाऊल पुढे येऊन आपण थोडंसं याच्यावरती काहीतरी काम करूया म्हणून हा आमचा छोटासा बऱ्याच स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक
जो मोठी मोठी बुकं शिकतो तो पंडित नाही, पण जो सतत क्रियाशील असतो, काहीतरी करत असतो, नवीन नवीन विचार ज्याच्या डोक्यामध्ये येत असतात तो पंडित. अशा गावामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने, गावातील लोकांचं जीवन अधिक सुखकर होण्याच्या दृष्टीने सतत नवीन नवीन कल्पना भूषणच्या डोक्यात येत असतात. खरंच तुझं अभिनंदन करतो. आजचा हा रोजगार मेळावा एक ही ह्या पंचक्रोशीतल्या किंबहुना दशक्रोशीतल्या बेरोजगार तरुणांसाठी एक सुवर्ण संधी आहे. अशा प्रकारचे रोजगार मेळावे खेड्यात होत नाहीत. हा आपल्या भागातला पहिला मेळावा आहे. असं म्हणतात की म्हणजे महम्मद पर्वताकडे जायच्या ऐवजी पर्वत महम्मदाकडे आलाय. हा रोजगार मेळावा तुमच्या गावात तुमच्यासाठी आलेला आहे. तुम्हाला लांब कुठेतरी जाऊन कुडाळ कणकवली जाऊन तो अटेंड करायची गरज नाही. याचा फायदा घेणं फार गरजेचं आहे. मित्र, 35-36 वर्ष माध्यमिक शिक्षणात काढली, पण दुर्दैवाने मला असं म्हणावं लागतंय की आजच्या शिक्षण पद्धतीतून रोजगाराच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या पदरात फारसं पडत नाही. मला दुःख होतं हे म्हणताना, कारण मी त्या क्षेत्रात 36 वर्ष काढली आहेत, पण आज फारसं पडत नाही. आणि त्यामुळे त्यासाठी काहीतरी स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे असे अतिशय आवश्यक आहे. नुसती कारकुनी करणं वगैरे हे जॉब आता संपलेले आहेत. हे जॉब संपलेले आहेत कारण कॉम्प्युटरने एवढी क्रांती केली आहे की आता पेन आणि कागद घेऊन लिहिणं हे दुरावस्थाच होत चाललेलं आहे. पण ही जी व्यवसायासाठी आवश्यक वेगवेगळी स्किल आहे ही आत्मसात करून घेणं आणि तेही आपल्या गावात घरची भाजी भाकरी खाऊन ही एक उत्तम संधी तुम्हाला भूषणने उपलब्ध करून दिली. त्याचा फायदा तुम्ही जरूर घ्या. मित्रांनो, आपली नजर मला 2 मिनिटच दिली आहे, पण ठीक आहे. मित्रांनो, आपली नजर जर शोधत असेल ना तर खूप वाटा आहेत या जगातही. जिथे नोकरीसाठी प्रचंड स्पर्धा आहे त्या जगातही प्रचंड वाटा आहे. नजर शोधत असेल तर या जगातही पुष्कळ मार्ग आहेत जीवनात यशस्वी होण्याचे. या रोजगार मेळाव्याचा आपण जास्तीत जास्त उपयोग करावा. अनेक वर्ष गेली 3 वर्ष आम्ही या विषयाच्या अनुषंगाने चर्चा करीत होतो. करता करता एक कोणतं वेळ मिळाली. गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी आम्ही जागतिक महिला दिनाचं आयोजन केलं होतं. अशी नवीन नवीन कल्पना करत यावर्षी आम्ही असं म्हटलं की आपल्या विभागामध्ये गुणवत्ता यादीमध्ये बरीचशी मुलं येत आहेत, चांगलं इथे शिक्षण मिळत आहे, शिक्षण घेऊन बाहेर जातात, परंतु 2 हाताला काम मिळत नाही आणि सुशिक्षितांची संख्या जास्त होते आणि त्यांना काम नाही. आज सरकारकडे नोकरी देण्यासाठी आपल्याकडे तेवढी तजवीज नाही. म्हणून आजपर्यंत आपण मागत होतो नोकरी, आज आपण देणारे होणार आहोत आणि होऊया. याच्यासाठी आज रोजगार मेळावा आपल्यासाठी या ठिकाणी आमचे सरपंच सन्माननीय भूषण पोकळे यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. या देवगड तालुक्यात असणारे जवळजवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि या पंचक्रोशीमध्ये पहिला हा मेळावा असेल अशी माझी खात्री वाटते मला. या शाळेचा मी विद्यार्थी आहे, या गावाचा उपसरपंच म्हणून काम करतो आहे, परंतु या गावामध्ये काय कमी आहे, काय करावं या दृष्टीने आम्ही सातत्याने मासिक सभेमध्ये चर्चा घडवतो. जाणकार मंडळीशी आम्ही चर्चा घडवतो. जे शिक्षक ज्यांनी आम्हाला शिक्षण दिलेलं आहे, या शाळेमध्ये शिक्षण घेतलं अशा शिक्षकांकडे, चांगल्या व्यक्तींकडे ज्यांनी आपल्या कर्तृत्वावर नोकऱ्या केलेल्या आहेत, वेगवेगळे उद्योगधंदे यशस्वीरित्या पार पाडलेले आहेत किंवा करता आहेत, त्याच्यातून ते यशस्वी झालेले आहेत, अशांची गाठीभेटी घेऊन आम्ही या ठिकाणी छोटा मोठा हा कार्यक्रम आपल्यासाठी आयोजन केलेला आहे. मुलाच्या काही राहू शकतात आणि उपस्थित राहू. खरं तर माझी जी पिढी आहे म्हणजे आधी जे बसलेले ते सुपस्थित लोक म्हणजे आम्ही बऱ्यापैकी पोट भरून म्हणजे आमच्या पिढीनं जे काही शिक्षण घेतलं आणि त्याच्यातलं ते उदरनिर्वाहासाठी जे काय आवश्यक लागते ते आम्हाला मिळालं आणि आम्ही आता निवृत्त झालो. परंतु आता समोर जी पिढी बसली आहे भाकरीचा चंद्र शोधण्यात ज्यांची जिंदगी बरबाद नाही मला जिंदगी बरीचशी कामी लागली आहे अशी परिस्थिती समोर चित्र दिसत आहे. आणि या पार्श्वभूमीवर मगाशी दुपारी मॅडमचं एक विधान मला फार सूचक वाटलं. खरंच आम्ही बेरोजगार आहोत का? जर बेरोजगार असू
तर आज इथे जागा नाही पाहिजे, तर इथे खूप आता मग इथं रिकामं दिसत आहे. म्हणजे आम्ही मुळात आधी बेरोजगार आहोत की नाही की आम्ही स्वतःला समजतो की नाही हा एक मुद्दा आहे. तरी पण त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या मिशन आणि त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून जी काही कल्पकता या ठिकाणी आली आहे, खरं सर्वांना माहिती आहे फाटलेला आभाळ आहे आणि याला टिगळ लावणं एवढी सोपी गोष्ट नाही, तर ती कठीण आहे. पण हे जरी खरं असलं तरी एका गोष्टीवर माझी श्रद्धा आहे की आपण जर सगळेजण चारी बाजूला वेगळं सुईद्वारा जाऊन बसू त्या फाटलेल्या आवाळाची लांबी रुंदी आपण कमी करू शकतो. थोडक्यात ही तीव्रता कमी करू, हा तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न आहे. आणि म्हणून मला आशा आहे की याच्या उपक्रमाला आणि मगापासून म्हणतो की सिंधुदुर्ग जिल्ह्यातला हा पहिला प्रयोग आहे आणि म्हणून आपण या प्रयोगाला साथ सहयोग द्याल. आणि जर तुम्ही याला चांगला साथ सहयोग दिला तर त्यांना अजून काही पुढच्या काही कल्पना सुचतील, अजून काही वेगळं सुचतील. तर यासाठी तुमच्या सहकार्याची गरज आहे. मला वाटतं, मला आशा आहे की आपण या सगळ्या उपक्रमाला बरोबर प्रतिसाद द्या. जे घरी राहिलेले मित्र आहेत त्यांनाही याची आठवण करून द्या. आज आपल्याला फार मगाशी सरांनी फार महत्त्वाचं एक विधान केलं की आपल्याला पुण्या मुंबईला जाऊन तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन घ्यावं लागतं. तज्ज्ञ लोक आपल्याबरोबर झालेला आहे आणि त्याचा आपण नीटचा लाभ घेऊया. मी तुम्हाला या उपक्रमाला विषय आणि तुमच्यासोबत मी मंडळ अध्यक्ष आमचे लाडके मित्र महेश बंडनारकर, तसेच पडेल पंचायत समिती सदस्य अंकुश कुकुरल, ग्रामपंचायत पडेलचे उपसरपंच विश्वनाथजी पडेलकर, त्याचप्रमाणे या प्रशालेचे डी के पडेलकर सर, तसेच माजी मुख्याध्यापक फडके सर, कर्जेकर सर, ग्राम सुधारणा मंडळाचे सदस्य आमचे तानवडे, त्याचप्रमाणे आत्ताचे मार्गदर्शक म्हणून आपल्याकडे आले ते सुधीर कदम आणि आमच्या रुपाली कदम मॅडम, उपस्थित मान्यवर, तसेच या प्रशालेचे मुख्याध्यापक तानवडे सर. सर्व उपस्थितांची नावं घेत नाही आहे, पण ह्या उपस्थितांमध्ये सुद्धा भूषण कोकणे मित्रमंडळाचे सर्व सदस्य आणि माझ्या ग्रामपंचायत पडेलचे सदस्य या सर्वांचे सुद्धा इथे नावं घेऊन कार्यक्रमाला सुरुवात केली. आज हा कार्यक्रम करण्यामागे खूप वेगळा उद्देश आहे माझा, की वेगवेगळी सर, आता फडके सरांनी सांगितले की भूषण काहीतरी वेगवेगळे कार्यक्रम करत असतो. ते कुठेतरी ही संकल्पना डोक्यात होती की गावामध्ये कुठेतरी जे आपले मुलं आहेत त्यांना कुठेतरी रोजगार हाताशी मिळाला पाहिजे आणि तो रोजगार कसा द्यायचा, तर ते त्या कंपनीकडे जाणार नाही. मग कंपनीचे कोणतरी डायरेक्टर असतील, मॅनेजमेंट कंपनी असेल किंवा मॅनेजमेंटची माणसं असतील ती ह्या गावामध्ये आणावी आणि ह्या गावातल्या विद्यार्थ्यांना किंवा मुलांना कुठेतरी रोजगाराची संधी द्यावी, अशी एक माझी संकल्पना होती. त्याचप्रमाणे हे करत असताना माझ्या संपर्कामध्ये असलेल्या रुपाली कदम मॅडम म्हणाल्या की सुधीर सरांच्याकडे जवळजवळ 2 ते 3 कंपन्या आहेत, आपण पहिल्या टप्प्यात सरपंच आपण असं करूया का, तुमच्या डोक्यात असं जर असतील आणि जर काही लोक किंवा मुलं जर याच्यात भाग घेऊ इच्छित असतील तर आपण नक्की डायरेक्ट त्यांना नोकरी देऊ शकतो. त्यानंतर मी सुधीर कदम साहेबांशी संपर्क साधला. ते म्हणाले की सरपंच जर तुम्ही एक मध्यस्थी म्हणून राहत असाल तर आपण मुलांना नक्की संधी देऊया आणि त्या संधीमध्ये असं आहे की आपण लॉजिस्टिक आणि वेअरहाऊस या कंपन्यांमध्ये त्या असलेल्या याच्यामध्ये आपल्याला त्यांना जॉब देतो आणि त्याच्यासाठी 21 दिवसाचं प्रशिक्षण आमच्याकडनं आपण त्यांना देतो. त्या 21 दिवसाच्या प्रशिक्षणानंतर त्यांना 22 ते 23व्या दिवशी आपण त्यांना परमनंट जॉबची लेटर हातात देणार. त्यानंतर त्यांना जॉब चालू झाल्यानंतर त्यांना स्टार्टिंग पगार 15 ते 20 हजार, आपण जवळजवळ 2-3 या विषयावर बोललो, स्टार्टिंग पगार आपण 15 ते 20 हजार देणार. त्यामध्ये सुद्धा त्यांनी असं सांगितलं आहे की कंपनीकडनं सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण एक छोट्याशा मानधनावर ते कंपनीकडनं दिलं जातं आणि पहिल्या टप्प्यात जी राहणारी मुलं असतील जी जातील त्यांना 10 दिवसाची सोय कंपनी आपल्या फ्लॅटमध्ये करते आणि त्या फ्लॅटमधनं त्यांनी आपल्या नंतर राहण्याची सोय दुसरीकडे करायची आहे. म्हणजे एवढी काळजी घेणारी कंपनी आहे आपल्याकडे आणि ह्या काळजीच्या माध्यमातून आपण असा विचार केला की हा कुठेतरी आपण एक गावासमोर किंवा दशकृषी समोर आणूया. मग हे करत असताना आज जरी सर एक विद्यार्थी जरी कमी दिसत असले किंवा काय असेल, पण आत्ता माझ्या संपर्कात 10 माणसं आहेत जी तुमच्या डायरेक्ट ट्रेनिंगला हजर होणार. मग आपण जे स्वप्न बघितलं होतं की पहिली 10 ते 20 विद्यार्थ्यांच्या किंवा माणसांचं आपण ट्रेनिंग करणार आणि त्यांना नोकरी देणार, आपला वास्ट विचार खूप मोठा आहे, पण सुरुवात 10 ते 20 पासून होऊन देईल. ही जेव्हा आम्ही उदाहरण लोकांसमोर देऊ की ह्या 20 लोकांचं कुटुंब आम्ही उभं केलं, त्यानंतर येणारे पुढचं विचार करतील आपल्यावर आणि आपल्यावर विश्वास ठेवतील.
हा आजचा कार्यक्रम नुसता स्टंट किंवा कुठेतरी प्रसिद्धी करण्यासाठी नाही, फक्त आपल्याला नक्की एवढं आहे की आपल्या डोक्यात की आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळालं पाहिजे, त्यांना नक्की येऊन चांगल्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत आणि त्यांच्यातनं त्यांचा संसार किंवा त्यांचं स्वतः उभं राहण्याची जिद्द निर्माण झाली पाहिजे. त्या जिद्दीसाठीच आपण हा कार्यक्रम उभा केला. आज या सर्व कार्यक्रमाला ज्यांनी सगळ्यांनी मला मदत केली, जेवढ्या सगळ्यांनी आज वेळात वेळ काढून आमचे अध्यक्ष महेशजी नारकर सर म्हणाले ते बोलत नाही पण काम भरपूर करतात. खरंच आहे, महेशजी नारकर म्हणाले की हा आपण पहिला कार्यक्रम आहे जिथे आपण सुरुवात करतो पडेगावापासून. येत्या काही दिवसात आपण पूर्ण तालुक्याचं आणि पालकमंत्री साहेबांचा आपण वेळ घेऊन हा मोठा कार्यक्रम करू, ज्याच्यात अजून 4 कंपन्या कशा आणता येतील, 4 कंपन्यांच्या माध्यमातून किती जास्तीत जास्त लोकांना कसा रोजगार देता येईल याचा आपण प्रयत्न करूया. त्याचप्रमाणे काल पालकमंत्री साहेब सुद्धा बोलले आहेत की इथे येणाऱ्या नवीन जी आता कंपन्या आहेत त्या माध्यमातून सुद्धा नवीन रोजगाराच्या संध्या युवकांना मिळणार आहे. ते आपल्याला लवकरात लवकर पालकमंत्री साहेब सुद्धा या गोष्टीचं मार्गदर्शन करणार आहे. सुरुवात आम्ही चांगल्या प्रकारे केलेली आहे. ह्याच्यात सुद्धा यापुढे सुद्धा ज्यांना भाग घ्यायचा आहे किंवा ज्यांना मार्गदर्शन करायचं आहे ते आपल्या सुदीप सर थोडंसं मार्गदर्शन सुद्धा आपल्याला करतील, कंपनी कशी आहे काय आहे. पण आज सुरुवात केली आहे, सर्वांच्या पाठिंब्याने सुरुवात करतो. आज जसं आजपर्यंत मला सपोर्ट केला किंवा पाठीशी उभे राहिला, जसे आपले आशीर्वाद कायम ठेवतात तसे आशीर्वाद कायम ठेवा. राजवट तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, 400 वर्षापासून हाच प्रश्न, 400 वर्षापासून हाच प्रश्न